यशोदा, तुम्ही नका मोठे हो. समजल्या बाई? जेठानीले वाटलं पाहिजे मा देराणीचं कल्याण झालं पाहिजे. जरा सावित्रीबाई जिजाबाई तुमच्या डोक्यात जाऊ द्या. जिजाबाई न महाराष्ट्रात नव्हे पुऱ्या देशातला राज्य कारभार सांभाळला त्या बाईनं. तुमच्यासारखं रॉकेलचा डब्बा हातात नाही घेतला. तिनं जशी अहिल्याबाई होळकराने तलवार घेतली हातात आणि तुम्ही रॉकेलचा डब्बा घेता. आपलं थोडं घरात भांडण झालं, नवऱ्यानं दारू पिऊन मारलं कि रॉकेलचा डब्बा अंगाव. मेरा मरने को दिल करता है बाबा, मेरा मरने मरता माय तुम्ही. दिल करता है. तुम्हाला शपथ आहे बँकेची. त्या 5 पीपल बँकेची शपथ आहे, मरू नका. नवऱ्याले विमा काढायला लावा. बरं तुम्ही मेले ना काकू की काका काय बिना बायकोचा राहते का? हा तर 15 दिवसात दुसरं पाशिंग घेऊन येते वाजवाने. मंडपात जाताना गाणं बहारो फूल बरसा, जसा काश्मीर मधून आला लुच्चा, जसा काही तीर मारायला जाऊन राहिला आणि उलट तिच्या बापाकडूनच शेण खाल्लं चोट्यानं. 70,000 90,000 हे वानेर 35 किलोचं आणि पोरगी 75 किलोची. अरे हुंडा घेऊन बायको आले, हुंडा घेऊन बायको आले, म्हशीवानी भेटली, म्हशीवानी भेटली. अन घरामध्ये जाता जाता दारामध्ये दाटली, घरामध्ये. दरवाजा काढ, शटर टाक. त्याला स्वतःची बायको पाहिजे चांगली नाही आणि दुसऱ्याच्या बायका चांगल्या आहेत. कारण तुम्ही विकल्या गेले ना, म्हणून लग्न करताना गरीबाच्या पोरीशीच लग्न करा. नंबर 2 वाल्याच्या पोरीशी करू नको. तुले नोकरी लाईन पण कुत्र्यासारखा होशील ना. पैसे संघ लग्न लावता की भांडे संघ की मोटरसायकल संघ? झाडावर मरशील ना हरामाच्या गाडीवर बसशील तर. माझ्या भावांनो, लग्नही कराल तर गिरते को उठाना स्वर्ग मेरा. देवीची भक्ती कायले म्हणते? कृतीत आणा ना, कृतीत आणा भक्ती. लाख बोल क्या उनी थोर, माझा एकच कर्तबगार. माझ्या भावांनो या हंबरून वासर आले सट्टे जवा गाय ये माय तवा मले गाई मध्ये दिसती माझी माय. या बाहेर गावच्या दिसतात वाटते माय बाई. आजी ये इकडे, तू येवा मा. ये ना मा इकडे. वा आजी, वा चष्मे आली आजी. या या ये ना इकडे, ये ना तू. पाठवा, या आजील पाठवा. राहू द्या, नाही येत तिले मालूमच नाही ना. बसू तर द्या. बसल्यावर मग तिले समजन हे आपलंच होय. तिले आता काय समजते की मी तो आला. पाय ना कलर तर दोघं मायले कायचा जेमतेम सारखाच आहे. पण तुले आहे का किंमत? माही मी बोलावल्यावर आली का तू? म्हणजे आहे का तुला किंमत? ये ना इकडे. या या ये. या ना, या 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 लवकर. तेच तर आहे ना, तू आता आली मालूम नाही. नाही तर दुसरे बाय जे पहिले बसेल आहे त्याला बोलवू दे. ते तर म्हणेन ये बापा मी तुझी चक्की माय. हो ये ना माव तू. हंबरून वासर आले. ते म्हणजे तुले बोलावलं. जाऊ दे, तुलाच बोलावलं मी. त्याला मला नाही, हे आजी नाही. हे नाही, हे तर चांदीच्या बांगड्या दिसून राहिल्या. हे माई माय असू नाही शकत. मी कोरल भाऊ वाल्याची, कोरल वाल्याचा. या आजी बाई हे इकून माय मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा. पित्याची गणना कोण? अग्रवाल साहेब या उपाध्यक्ष 1 मिनिट. म्हणजे आपली बँकेची भक्ती झाली. कोणी साहेबाले पाठवा ना, एक सत्कार करून टाकू आपण. 1 मिनिट या. अभिनंदन या देवा. मायमुखी म्हणा. मी जाणून महिलांचा सत्कार काऊन करून राहिलो त्या लक्षात आलं. माय भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, शिवाजी राजे, माई जिजाबाई नसती तर काय हाल झाले असते माय? तू सांग बरं.
पोराच्या नोकरीसाठी मंगळसूत्र विकायले कचरली नाही आणि पोराचं पोट सफारीत मावत नाही. घ्या बाबा. अभिनंदन. दत्तू दत्तू आप्पा. ताडी ताडी जोऱ्या. बस ना. अरे घ्या ना काका. दत्तू आप्पानं स्वागत केलं माय. बस माय. अभिनंदन. आपण मोठे खुश झालो. आज महिलांची उपस्थिति. खलील भैया धन्यवाद देना पड़ेगा भाई. कुछ भी बोलो, सब अपने वाले जमा हो गए. अपने वाले जैसे आमदार साहेब अपने वाले. आपले नगराध्यक्ष आमदार प्लस इजिकल टू वाघ साहेब. अभिनंदन. भाऊ त्याचे वडील आमदार असतानाही मधात येऊन गेलो मी. माझा कार्यक्रम त्यांच्या गावात झाला आणि तुमचं तर प्रेम आहे बाबू. मी धन्यवाद देतो लहान लहान लेकरापासून. किती लहान लहान जीव आहेत बाबू. पाबर बाबू ऐश्वर्याच्या सासऱ्याचं नाव काय रे बेटा? मुलांनी बोला आता हा. लवकर. तू नको बोलू. तू रे. हा. ये हा. अमिताभ बच्चन ये बेटा. ये. धन्य माता पिता तया. जिया, धन्य माता पिता धन्य ते माय बाप. जिया, किती हुशार आहेत. माता पिता दया जिया, धन्य माता पिता दया जिया. बाबू 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 ओय दुसरं पुस्तक देतो तुले. ग्रामगीता देतो तुकडोजी महाराजाची. आर पाटलाने ज्याच्यावर ग्रामसफाई अभियान चालू केलं, निर्मल ग्राम सुरू केलं. तुमचा पाचोरा तालुका निर्मल ग्राम झाला पाहिजे. हे 25 रुपयाची ग्रामगीता दुसऱ्या पॉइंटसाठी. कोणी? ज्योतिबा फुलेच्या दत्तक मुलाचं नाव सांग आणि ग्रामगीता घेऊन जा. फक्त ऐश्वर्याचाच पता ठेवतो. कसं होईन रे या देशाचं? एखाद्या मुलीला विचार ना. एखादी मुलगी सांगते की नाही पाय. हा, राव. एखाद्या मुलीनं सांगावं पोरियो. हा, सारा. ज्या शाळा शिकतात बोल ना बेटा, तिथूनच बोल. डॉक्टर यशवंत पाय. हा. ये बेटा तू इकडे पाय रे पानसड्या. ये ये माई बहीण बोलली. हे सावित्रीची ताकद आहे. सावित्रीची लेख आहे. आलं त्या लक्षात. आणि तू फक्त ऐश्वर्याचा पत्ता ठेव. हा. तुझ्या हाताने ताईले पुस्तक दे ग्रामगीता. दे बेटा आणि हात जोड. पोरापेक्षा पोरगी बरी, दोन्ही कुळाचा उद्धार करी. मुलापेक्षा. बाबू त्याचे पुस्तक घेऊ नको. ओय दे लवकर दे झाले. अय आतमध्ये ठेव रे. अरे लाज वाटत नाही? गरीबाच्या योजना खात्यात सुट्टे हो. नरकात जाताना म्हणून तुमची आवल्यात मॅट्रिक नापास होते. त्याला गरीबाच्या घरातला इंजिनियर होईल का? आणि झोपडीतला बाबासाहेब आंबेडकर जन्म घेईल का? आणि इथं वाचू नका. मी इथं वाचतो म्हणतो. आदिवाशाचे तांदूळ नाही पुरत चोट्टे हो. स्वस्त धान्याचा माल विकता कमी नो. कोणाला द्यायची नाही इथं. नरकात जाशील ना. गरीबाचा रॉकेलचा काळा बाजार करताल तर बदमाश हो. हे तुम्हाला वाईट नका वाटू देऊ. आणि खुर्चीवरच्या अजिबात नाही यायच्यामुळं बँक आहे बापा. पण सर्व राजकारण खुर्चीतच लपून असते हेही लक्षात घ्यायचो. म्हणून त्याचं पुस्तक तू नको घेऊ. तुला वाटते काय तुला जीवन सुखात जगल्या जाव? मग याचं त्याचं वळणं बंद करणं. कुत्री आदत आहे कुत्री. तुझी बायको 4 ड्रेस घालीन बाबू, पण तिले आरोग्य नाही राहणार. लिहून घे. दागिने घालशील 21,000. आणि त्या नंबर 2 वाल्याच्या बायका इथं मातीत बसायला येतात का हो तुमच्यासारख्या? आपण एका पार्टीचे आहो, मानव जातीचे आहो. हे बंधू संमेलन आहे आमचं. कोणतं संमेलन? बंधू. खरा तो एकची धर्म. पुढे बोला. याच्या पुढचं सांग रे. हा. हा ये बेटा ये. तो कमी कपड्यावाला ये. ये बाबा. काऊन टेलर मेला होता काय तुझे कपडे शिवताना? उन्हाळ्याचा टाइम आहे बेटा. सर्वे मिल बंद पाडले रे. सर्वे मिल बंद पाडले. बिपाशा आडनाव सांगा रे. मुलं बोला. बिपाशा बासू. ये बेटा ये हे लवकर. पुस्तक ये काय लेकरायचा अभ्यास आहे. बासूवाला ये रे. रे लवकर येत जा. आणि दुसरी हिरोईन कोणती बाबू? ते कपडे म्हणजे मिल बंद पाडले रे अमळनेरचा. मल्लिका शेरावत.
चांगलं आहे. या लेकरायचा अभ्यासच आहे बाबू. टॉकीज मध्ये झाले का बेटा की मामाच्या घरी झाले? अभिनंदन मिला बेटा, धन्यवाद. काय लेकरायचा अभ्यास आहे. ठेवून देत जा, इथं वाचू नका. इथं नको वाचू, घरी जाऊन वाच. तो मराठा मार्ग आहे. हे पुस्तक वाचल्यानं मन, मनगट, मस्तक, मनका, मेंदू हे सशक्त होते आणि या बाकीच्या पोथ्या वाचल्यानं डोकं खराब होते. आंबट खा, आंबट खाऊ नको, फुटाने खाय. तू प्राध्यापिका होशील काय? आंबट खाऊ नको, फुटाने काय. गुळ खाऊन कोणती तब्येत वाढीन व मावशी तुई? बदामा खाणाऱ्याच्या बायका बाय ब्रिलियंट. चिकटिक चिकटिक पुऱ्या मंत्रालयात फिरते. सर्व वसतिगृह त्याचे, सर्व कनेक्शन संस्था तर त्याच. कारण चिटूक चिटूक एवढी बॅग घेते. हो का बरं काय नाही का? तू 30 रुपये रोजानं मरण वावरात म्हणून त्या डोक्याला तेल नाही दिसत. पाचोऱ्यातल्या आहे म्हणून थोड्या बऱ्या दिसून राहिल्या. नाही तर वावरातलं पाहिजे ना मावशी. तू शेतकरी 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 देशाचा राजा तुझ्या कष्टावरी. हे मागचे लोक उभे राहा. आपल्या मागचे लोक खाली वाचा. तुमच्या मागे लोक भरपूर आहेत. आता जागा जरा उभे नका राहू, बसून जाणार. रोडवर लोक आहेत ना. ओ बाबा बसा, गडबड करू नका, बसून जा. बरं खाली बसले म्हणजे मी दिसत नाही. मग तुम्हाला वाटतं झालं चित्रंग पाहिल्यासारखं आहे. बरं मी महाराज विचित्राव. महाराज म्हटलं की क्विंटल 1.5 क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही. तुम्ही महाराज लोक पहा, ह्या कापूची कापूची गमगम. कारण चहा पितच नाही. यायले दुधाचे प्याले पाहिजे चोट्टेले. आणि म्हशी तुम्ही दोयता. माय गाय दोयते त्या रानबोक्याले दूध पाजते. तुले शपथ आहे सत्यपालची कोण्या महाराजले दूध पाजशील तर त्याला वावरात नेन, त्याला म्हणा गाय दोन दाखव. वावरात काम कर. बसल्या जागी गोष्टी करते ब्रह्म आत्मा. इकडे ये ना गावात दणके घ्यायले. वावरातले किती नेट लागते. त्याला सर्वात सत्यानाश केला बाबा लोकाईनं. आणि बायकाईले काही नाही मंत्र देते. मी तो गुरु आणि मी सद्गुरु आणि कान फुकणं सुरू. आणि काही दिवसानं थांबा थांबा, हे मी नाही लिहिलं, मला दोष देऊ नका. नो ऑब्जेक्शन. मी नाही बोलत. मी तुकाराम महाराजाचे अभंग सांगतो. तुम्ही अभंग गाथा वाचा. माय ह्या बाकीच्या पोथ्या कमी करणं. लाल कपड्यातल्या रिटायर्ड होईल. सत्य पोथ्या वाच ना. तुकोबाची गाथा वाच, सावित्रीबाई वाच, ज्योतिबा फुल्याचं पुस्तक वाच, बाबासाहेबाची घटना वाच, गीता वाच, भगवद्गीता वाच आणि ग्रामगीता वाच. माय कल्याण होईल. अजूनही बायकाईसाठी संडास नाहीत राजे हो काही काही गावात. बिचाऱ्या मावल्या रोडवर जातात. कोणीही गावात जाऊन पहा, सर्व बायका रोडवरच भेटतात. ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. म्हणजे लोकाईले अजून बुद्धी आली काय? नाही आली. तुमची गोष्ट नाही. तुम्ही तर भगवंतासारख्या. दुसऱ्या लोकांची गोष्ट करतो जे पांचटे बायकोसाठी संडास बांधत नाही. त्या मावल्या 3-3 वेळा उभ्या राहतात. ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. स्टँड अप. ट्रॅक्टर आला की स्टँड अप. ट्रॅक्टर गेला की सिट डाऊन. एखादा माणूस आला की स्टँड अप. आणि एखादा म्हातारा आला तर म्हातारी उभी बी नाही राहत. म्हणते जाऊ दे ना बे, तुझ्यासारखे लय पाहिले ना म्या. बोला किती विडंबन आहे. म्हणजे घरच्या बायका काढती उठ. अरे या महाराज लोकांना जर कीर्तन करायचं आहे तर असं करणं म्हणा. आणि संडासाचं सोनखत जमिनीला द्या. रासायनिक खत वापरणं बंद करा. आणि खतावरचा काळा बाजार बंद व्हा. आज झाली ना दंगल. कोण्या गावले पेपर मध्ये आहे ना, मी वाचलं ना. या खताच्या साठी दंगल झाली. साला ब्लॅक न विकते आणि ज्याचा हक आहे त्याला देत नाही. आज लय मारामारी झाली भाऊ. दंगल झाली. वाईट परिस्थिती आली. शेतकरी सोडणार नाहीत आता. लिहून घ्या. म्हणून शेतकऱ्याला कापणं बंद करा. हेच तुमच्या मुर्द्याच्या मागं गर्दी वाढवतील. म्हणून पीपल बँकचं
18,000 शेतकरी आहेत भाऊ, 17,500 शेतकरी आहेत आणि 1,500 दुसरी मंडळी आहे. आज गरज आहे बापा, पण हे महाराज लोक ते नाही सांगणार, फक्त पाया पडा. पडा, हार टाका, डबल टाळ्या वाजवा, टाळी. आपल्याला रामदेव बाबा पटले, ते जैनाचे महाराज, तरुण सागर महाराज पटले. बाबागिरी नाही, लेने देने का काम नाही. नाही ते महाराज म्हणते मंदिर वही बनाएंगे, कायचं वही बांधेंगे, त्याच्या बापाचा मठ तयार करून घेते आणि 2-4 संतीनी एक संत्र, मग बाकीचे लहान लहान संत्र पैदा करते. आपल्याला रामदेव बाबा पटले. ते आणखीन ते कोणतरी ते आर्ट ऑफ लिव्हिंग, रविशंकर, जे काही सत्य समाजाला देतात. हे कान फुके महाराज अजिबात पटले नाहीत. मावशी मी तुझ्या पाया पडतो, तू डॉक्टरची माय झाली पाहिजे. जन्मभर काय वावरातच मरत, तुला नाही वाटत डोक्याला तेल भेटलं पाहिजे, कपडे चांगले भेटले पाहिजे, तुला चप्पल चांगली भेटली पाहिजे, तुला खाया प्यायला चांगलं भेटलं पाहिजे. मग कधी डॉक्टरची माय होय, कलेक्टरची माय होय, मग काय न होशील एक नारळ फोडल्यानं. यासाठी तुला सावित्रीबाई वाचा लागन माय, तुझ्या लेकराचा अभ्यास घ्यावा लागन, तुझ्या लेकराला इंग्लिश शाळेत टाका लागेल. तू अर्धपोटी राय पण लेकराकडे लक्ष दे बापा, नाही तर मरण होईन. बरं माय, मरण होईन. आणि आज समाजाची तेच स्थिती आहे. स्वतः तेल खाणार नाही पण देवावर तेल टाकतील, लेकराला दूध पाजणार नाही पण देवावर दूध टाकीन. तूच सांग मावशी किती दिवस अनाचा न शेकन उंदीर वैतागले. गरीबाच्या घरात उंदिरी थांबत नाही रे बापा. आजच्या काळातली परिस्थिती आहे, उंदिरी थांबत नाही. तो उंदिरी म्हणते मम्मी पप्पा या झोपडीत थांबू नका, फारच बीपी आलाय, त्याला खायची सोय नाही, दारू पिते फक्त. अनाचा न शेकन उंदीर वैतागले. घेऊनी चिले पिले घर सोडून चालले, पुन्हा त्या झोपडीच नाही घेतलं वळण. गरीबाच्या झोपडीत नवत सांजीच दळण. माली माय गुजरात्याच्या घरी भांडे घासे भाऊ, हे नाता आहे ना मला गुजराती. माई बुडी भांडे घासे आणि उरलं सुरलं रात्री घरी घेऊन ये, आम्ही पोरं टपेलच राहू. आता येईल काही गुजराती बाबाच्या घरून, शेडजीच्या घरून, मग गोडधोड येत जाय. शेडजीच्या घरी तूप काढून घेत आणि तो रिकामा गंज राय ना काळं काळं खालचं, ते आमच्या नशिबात. म्हणून तर हालत आहे आपली. शेडजीचा पोरगा फटाके फोडे दिवाळीले, मी रिकाम्याच उड्या मारो. आईले म्हणू आई 10 रुपये दे ना मला फटाके फोडायले. माई माय म्हणे मूर्ख आहेस काय, शेडजीचा पोरगा आगच लावते की नाही, आवाज तर तुली येते त्याला येते. म्हणून म्हणतो हमरून वासर आले. सट्टी जवा गाय तवा मले गाई मधी दिसती माझी माया. एवढा अधिकार आहे मामाईने एवढं घडवलं बापा. हमरून वासर आले. बरं पंक्तीला कोणी बोलाय नाही. आता मंत्र्याच्या वाढदिवसावर राहतो देवकर मंत्री साहेब, त्याच्या वाढदिवसावर धरणगाव, आर आबाच्या वाढदिवसावर साताऱ्यात, मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसावर लातूर नांदेड. आज भाग्य आहे मुख्यमंत्र्यानं दलित मित्र महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं पुरस्कार दिला. हॉटेलवर होतो, ज्या हॉटेलवर होतं त्याचं बिल निघालं एका दिवसचं. मा पत्नीचं माझं 6,500 रुपये. डबलच्या थांबणार रे भाऊ, याची उतरलीच नाही काय, थांबणं त्याला डिपॉझिट मध्ये टाकील तर डबल तुले 6 वर्षात येऊ नाही देणार, बाहेर सांगून देतो. अरे थांबणं, आपले लोक भूकू भूकूच खराब झाले. त्याला पेन पण कल्ला नको करू ना. मला समजते ना तू अंगार काय साठी आहे, तू ना आपण एकच आहो ना दादा, बरोबर. मग आता अर्धा तास थांब. माणसानं इतकी पेवा इलेक्ट्रिकच्या खंब्याला म्हणते, अरे क्यों बे साले बीच में क्यों आया,
मैं तेरी हड्डी पसली तोड डालूंगा. म्हणून ते मी आईले सांगतो, मा बहिणीले सांगतो, चुकूनी पेनाराच्या हातचा मार खाऊ नको. तुले मायची शपथ आहे. तू मार त्या नवऱ्याला. तुले एक थापड मारील तर तू 4 लाथा मार. पतीनं नालायक नवऱ्याले माराव. किती दिवस तू पती भक्ती वळाच्या भोवती फिरत. 108 चक्रा मारत की जन्मोजन्मी हेच पीस भेटावं. दारू पिऊन दणके देणार, लग्नात तुझ्या बापाकडून शेण खाणार. आता कोणीही मायनं मरू नका. माय तू मेली ना मावशी तर तुझ्या लेकराले माय भेटते का सांग बरं? नाही भेटत. त्याच्या बापाले बायको भेटील कमी वयाची, पण लेकराले माय भेटणार नाही. माय भेटली तर इंजन मेटाडोरचं आणि चेचिस महेंद्रचं अल्ट्रेशन मम्मी मिलेगी. आणि म्हणून म्हणतो माय नका बापा, या पेनारापासनं सावधान राहा. आणि काम पडलं तर दणकेही द्या. जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या, जय माझ्या नवऱ्या, काही दिवसानं जमा करतो गौऱ्या. जय देव जय देव जय देव जय देव. याचं चॅलेंज देतो, कधी 15 वर्षात नाही जाणार. ता तुमच्यात कोणी दारू पित असेल, गुरुदेवाच्या शपथनं सांगतो, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, फुले